नमस्कार दोस्तांनो, मी आहे आकाश यादव. चला पाहूया व्हिडिओ. नमस्कार दोस्तांनो, मी आहे आकाश. आता यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते, जसे ट्रॅक्टर, नांगरणी, ड्रोनने औषध मारणे, अशा पद्धतीने शेती केली जाते. कारण का ॲग्रिकल्चरला आता हा धोका निर्माण झालेला आहे. पहिले जसे शेती केली जायची आधुनिक पद्धतीने, नांगरणी, वखरणी, औषध मारणे, पाठीवर पंप घेऊन, अशी ही आधुनिक पद्धतीने शेती केली जायची. चला तर दोस्तांनो, व्हिडिओला सुरुवात करू. वैजापूर तालुक्यातील कोरडगाव ह्या ग्रामस्थाने अजूनपर्यंत आधुनिक शेतीची परंपरा राबलेली आहेत. जसे की यांनी एक भांडवल तयार केलेलं आहे लोकांना जनजागृती करण्यासाठी. कोरडगावमधील हे ग्रामस्थ चांगदेव यादव यांनी आजपर्यंत आधुनिक शेतीची परंपरा तशीच राखत ठेवलेली आहे. यांनी एक आविष्कार तयार केलेले आहे, जसे की पंप. आपण हेल्मेट, आणि औषध, ह्या तिन्ही मिळून यांनी एक आविष्कार तयार केलेला आहे. आणि हे नवीन प्रयोग राबवतात. जसे की हे बघा, तिन्ही मिळून एक आविष्कार. आपण म्हणू शकता बाई हे काय नेमकी, हे तर सगळ्यांपाशीचे. पण तुम्ही जर त्यांचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्ही सुगट चक्क आणि दंग राहू शकतात. कारण की त्यांनी भरपूर आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हा प्रयोग राबवलेला आहे. आणि त्यांचे एक ऑफिशियल पण चॅनल आहेत. ते हर वेळेस अलग आधुनिक उपयोग किंवा प्रयोग राबवतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया व्हिडिओ. हे बघा दोस्तांनो, त्यांचं हे मोजून मापूनच कार्यक्रम असतात. आणि ते मोजून मापून पाणी टाकतात, किंवा त्यांचं ऑलरेडी एक टाकी भरलेली असते आणि त्याच विषयी ते पाणी मोजून टाकतात. तर चला बघूया पुढं. हे बघा, इथं औषध टाकते ते एक ग्लिसरीन. आणि बघा ते दाखवता पण हे लाल औषधे किती प्रमाणात टाकायचं. हे मक्कावरच्या आळाईचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी हे टाकतात हे. आणि ते पण मोजून मापूनच करतात हे. जो आविष्कार बघणार होता तो आविष्कार आता केलेला आहे त्यांनी. हे हेल्मेट याच्याकरता घातलेलं आहे की औषध तोंडात जाऊ नये. आणि मक्का जादा वाढलेले असल्यामुळे त्यांच्या तोंडात औषध जाऊ नये, त्याच्यामुळे त्यांनी हा आविष्कार केलेला आहे. आणि सगळ्या लोकांना, शेतकऱ्या मित्रबंधूंना हा आविष्कार त्यांनी वाजून दाखवलेला. बा संसर्ग हा टाळा, जीव हमी टाळा, असं म्हणून आहे काहीतरी. त्यानुसार यांनी हा केलेला आहे.